नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सुरुवात झाली आहे चातुर्मासाला. चातुर्मासाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि भगवान श्री विष्णू गेले आहेत शयनमुद्रेत आणि आपल्या सृष्टीचा कारभार चालवण्यासाठी आलेले आहेत. भगवान शिवशंकराची पूजा आराधना आपल्याला करण्याचा हे दिवस आहे. त्याचबरोबर श्री विष्णूची देखील पूजा आराधना करायची आहे. आणि या महिन्यामध्ये आपल्याला हा महिना संपूर्णतः हा महिना म्हणजेच आपले ही 4 महिने आपल्याला सतत सेवा करत राहायची आहे. जास्त मोठ्या सेवा केल्यानंतर कंटाळा येतो, त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या दररोजचा नित्यनेम बनवायचा आहे, ज्या की छोट्या छोट्या सेवेमुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, समृद्धी, आनंद सर्व गोष्टी येतील. ज्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या सेवा, दररोजच्या छोटे उपाय, छोट्या गोष्टी करत राहायचं आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद होईल आणि आपल्याला आत्मिक समाधान देखील मिळेल आणि आपली सेवा भगवान श्री विष्णू आणि शिवशंकर दोघांनाही पोहोचेल. अशा प्रकारे आपल्याला या चातुर्मासामध्ये सेवा करायच्या आहेत. भगवान श्री विष्णू शयनमुद्रेत गेले म्हणजे आता काही ते आपली सेवा स्वीकारत नाहीत असे काही नसते. कारण ते शयनमुद्रेत जरी असले तरीही ते हर आणि हरी हे काही दोघं वेगळे नाहीत, ते दोघेही एकच आहेत. त्यामुळे आपण शिवशंभूची सेवा केली काय आणि श्री विष्णूंची केली काय, दोघंही एकच ब्रह्मतत्व आहे. त्यामुळे आपल्याला यांच्यापर्यंत पोहोचते. आणि शयनमुद्रेत जरी असले तरी देव कधीच आपल्या भक्तापासून दूर नसतो. आपली सेवा कधीच स्वीकारणार नाही असं होत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या सेवा चालू ठेवायच्या आहेत, उत्तर वाढवत जायचे आहेत. कारण जर आता एरवी तर आपल्या जवळ देव असतात, आपल्या हाकेला धावून येताना ते पटकन येऊ शकतात, परंतु आता शयनमुद्रेत असल्यामुळे जरा वेळ लागणार आहे. त्यामुळे आपल्या दररोजच्या नित्यसेवा जरा वाढवायच्या आहेत. त्यात वाढ करून आपल्याला अधिक पटीने सेवा करायच्या आहेत. आणि महत्त्व करून शिवशंकराची आराधना वाढवायची आहे. शिवशंकराची पूजा आपल्याला करायची आहे. कारण शिवशंभू या सृष्टीचा कारभार चालणार असल्यामुळे त्यांचं सगळ्याकडे लक्ष आहे. आणि ते एरवी देखील आपल्या भक्तांच्या हाकेला पटकन धावून येतात. भोळ्या शिवशंकरांना भोळा भाव आवडतो आणि भोळ्या भावाने सेवा केलेली, मग ती कशी असो, छोटी असो, मोठी असो, कुठलाही नियमधर्म न पाळता त्यांचं नाव घेतलेलं त्यांना खूप आवडतं. आणि नियमधर्म पाळून केलेलं तर खूपच उत्तम. त्यामुळे आपल्याला आपल्या सेवा करत राहायचं आहे आणि शिवशंभूची सेवा करायची आहे. त्याचबरोबर श्री विष्णूच्या देखील, श्री महालक्ष्मीच्या देखील दोघांच्याही सेवा करायच्या आहेत. तर काय सेवा करायच्या या महिन्यामध्ये आपल्याला, कुठल्या सेवा आहेत त्या प्रामुख्याने करायच्या? तर सुरुवातीला आपल्याला दररोज उठल्यानंतर प्रथम आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे. सूर्याला अर्घ देताना काय करायचं आहे, तर एका पेल्यामध्ये किंवा तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये अक्षर टाकायचे आहेत, हळदी कुंकू टाकायचे आहेत आणि ते सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे. ओम सूर्याय नमः असं म्हणून त्यांच्या दिशेने हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला दारामध्ये रांगोळी काढायची आहे. विशेष करून आपल्याला गोपद्म रांगोळी काढायची आहे. गोपद्माची सेवा आपल्याला दररोज केलेली खूप चांगली असते. ही सेवा दररोज करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये, दारामध्ये किंवा तुझ्यासमोर आपल्याला 33 गोपद्म काढायचे आहेत, म्हणजे गाईची पावलं काढायची आहेत. त्याचा साचा देखील मिळतो किंवा ही गोपद्म आपल्याला आपल्या हाताने देखील काढता येतात. जर तुम्हाला माहिती नसतील तर आता सर्वांनाच माहिती असते, माहीत नाही असं कुणी नाही. माहीत नसतील तर तुम्ही यूट्यूबवर देखील पाहू शकता. तर त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेची पूजा आवर्जून दररोज आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा तुळशीला दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुळशी मातेला फुलं, तुळशी मातेसमोर रांगोळी काढायची आहे आणि तिला दररोज जल अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे गोपद्म काढायचे आहेत. ही 33 गोपद्म काढायचे आहेत. अशी 33 पावले काढायची आहेत. ती 33 कोटी देवांना समर्पित होती. गोपद्माची सेवा केलेली 33 कोटी देवांना आधी कुंकू समर्पित आम्ही असं म्हणत आपल्याला याची पूजा करायची आहे. दीपधूप अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला पुष्प अर्पण करायचं आहे. आणि असे आपण जमिनीवर देखील काढू शकतो, देवघरासमोर काढू शकतो किंवा मग पाटावर काढू शकतो. पाट आपण देवघरासमोर ठेवायचा आहे आणि त्यावर ही रांगोळी काढायची आहे. ही रांगोळी काढल्यामुळे आपल्या जीवनामधील सर्व देवी देवतांची कृपा आपल्यावर व्हायला मदत होते. आणि गाईच्या पोटामध्ये जसे सगळे देवी देवतांचा वास असतो, 33 कोटी देवी देवता असतात, त्यामुळे ही गाईची पावलं आपल्या घरात आली आहेत असा हा नियमधर्म आहे. त्यामुळे आपल्याला घरामध्ये याची रांगोळी दररोज काढायची आहे. जर दररोज काढणं होत नसेल तर आपण एकच दिवशी आपल्या एका ज्या ठिकाणी आपल्या कोणाचा हात लागणार नाही किंवा ती खराब होणार नाही अशी काढून ठेवू शकतो आणि 2-4 दिवसानंतर चेंज देखील करू शकतो. आणि दररोज काढली तर उत्तमच आहे. किंवा एखाद्या पाटावर आपण साईडला पाट ठेवून अशी काढून द्यायची आणि एकदा पूजा करायची. दररोज फक्त हळदी कुंकू व्हायचं आणि रांगोळी तशीच ठेवायची. कारण आपल्या घरामध्ये गाईचा वास आहे असं यातून लक्षात येतं. त्याचबरोबर घरातल्या देवदेवतेच्या पूजा, विशेष करून आपल्याला गुरूंची पूजा करायची आहे. गुरुबळ आपल्याला वाढवायचं आहे. या महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र अत्यंत शीघ्र फळं प्रदान करून देणार आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र वाचन झालं पाहिजे. तसंच गुरुचरित्रातील 14वा अध्याय आपल्या घरामध्ये
स्वामींचा तारक मंत्र झाला पाहिजे. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम आहे ते विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तसेच माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आपल्या व्यवसायाची भरभराट व्हावी असं वाटत असेल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी, श्री विष्णू शयनमुद्रित असले तरी त्यांची कृपा आपल्यावर राहावी असं वाटत असेल तर आपल्याला घरामध्ये दररोज विष्णू सहस्रनाम ऐकायचं आहे. वाचणं सोपं नाही, कारण त्यामध्ये खूप क्लिष्ट अक्षर आहेत. त्यामुळे वाचन करताना खूप मोठं पण आहे, वेळ पण लागतो. त्यामुळे आपण आपलं काम करत करत जरी विष्णू सहस्रनाम मोबाईलवर ऐकलं तरी सुद्धा खूप पुण्य लाभतं. तर अशा सेवा करायच्या आहे. तसंच स्वामी चरित्रातील आपण दररोज 3 अध्याय वाचले ते देखील उत्तम आहे, किंवा गुरुचरित्रातला 14वा अध्याय आणि 18वा अध्याय ही 2 वाचले हे देखील उत्तम आहे. नाही जमलं तर 14वा अध्याय फक्त वाचू शकता. आणि व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही न विसरता दररोज नाही जमली तरीही आपल्याला किमान शुक्रवारी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे. व्यंकटेश भगवान हे महालक्ष्मी यांना आपल्या घरी या दोघांची कृपा झाल्यामुळे आपल्या घरी कधीही धन संपत्ती कमी पडत नाही, उत्तर वाढतच जाते. त्यामुळे आपल्याला महालक्ष्मी व्यंकटेशांची सेवा करायची असते. त्याचबरोबर आपल्या घरी श्रीयंत्रावर आपल्या या 4 महिन्यामध्ये न चुकता आपण दर शुक्रवारी श्रीयंत्रावर अभिषेक घालायचा आहे. कारण शयनमुद्रेत श्री विष्णू गेल्यामुळे आपल्याला त्यांची अत्यंत जास्त गरज आहे. ते आपल्याजवळ नाहीत, परंतु त्यांची आपण भक्ती केल्यामुळे ते आपल्याला रक्षण करतील. त्यासाठी आपल्याला श्रीयंत्राची सेवा आपल्या घरामध्ये दर शुक्रवारी तरी किमान झाली पाहिजे. दररोज संध्याकाळी श्री सूक्तला आपल्या घरामध्ये वाचन झालं पाहिजे. किंवा वाचन तर अशा धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जणाला सगळ्याच गोष्टी वाचन करणं होत नाही, परंतु जरी वाचन करणं नाही झाल्या तरी आपण आपल्या घरामध्ये मोबाईलवर आजकाल सगळ्या गोष्टी अवलंबून अस्तित्वात आहेत. त्या आपण घरामध्ये लावून आपलं काम करत करत ऐकलं तर काय फरक पडतो. त्याद्वारे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वेव्ज आपल्या घरात येतात आणि आपल्या घरामध्ये एक प्रसन्न वातावरण तयार होतं. दररोज धूप दीप अगरबत्ती ओवाळून घरभर फिरवून आपल्या देवांना आवाहन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि असं केल्यामुळे आपली आत्मिक शुद्धी होते, आपल्याला आत्मिक समाधान मिळतं, शांती मिळते आणि खूप आपण काही मोठं केल्याचं आपल्याला खूप आनंद देखील होतो. तर त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सेवा म्हणजे सोमवारी करायची रुद्राभिषेक. आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक शिवशंभूवर दर सोमवारी केला तर शिवशंभू आपल्यावर प्रसन्न होणार नाहीत, असं कधीच होणार नाही. शिवशंभूला अत्यंत प्रिय आहे रुद्राभिषेकाची सेवा. त्यामुळे दर सोमवारी आपल्या घरी आपल्याला रुद्राध्याय जरी ऐकायला नाही जमले, वाचायला नाही जमले तर किमान ऐकायलाही नाही जमले तर किमान आपण आपल्या घरी गळती लावून आपण शिवशंभूवर रुद्राभिषेक करू शकतो आणि मोबाईलवर लावून रुद्राभिषेक. या सगळ्या गोष्टी केल्यानं काय होतं तर या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला नक्की करून बघा, आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होत्यात. शिवशंभूची सेवा केली आणि कधीच वाया गेली असं होत नाही. मला स्वतःला या गोष्टीचा खूप अनुभव आहे. शिवशंभू आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये जर आपण या शिवशंभूची सेवा केली, कुठलीही मनात इच्छा ठेवू नका, ते बरोबर आपल्याला जे काही आपली इच्छा आहे ती बरोबर पूर्ण करतात. त्यांना माहिती आहे आपल्याला अत्यंत आवश्यक कोणती गोष्ट आहे, आपल्या भक्तासाठी महत्त्वाचं काय आहे. त्याला भक्ताला जरी भक्तासाठी चांगलं काय आहे ईश्वराला आपल्या अधिक पटीनं माहिती असतं. त्यामुळे आपण मनात जरी इच्छा ठेवल्या, मला हे हवंय, मला ते हवंय, माझं असं कर, माझं तसं कर, तरीही भगवान परमेश्वर जे करतील ते आपल्या इष्टतेसाठी, आपल्या चांगल्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच असतं आणि त्यावर आपला विश्वास पाहिजे. आपण सेवा करत राहायचं. आणि सेवा करणं म्हणजे काय जास्त मोठं आहे तर आपण सेवा करताना फक्त एवढंच आहे की काही नाही झालं तरी आपण फक्त किमान नामस्मरण जरी केलं तर ती सर्वोत्तम श्रेष्ठ आहे सेवा. कलियुगामध्ये नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे काही जमलं नाही ऐकलं तरी काय होतं तर आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टी सतत राहतात आणि नामस्मरण आपल्या कानावर पडलं की आपल्या नकळत आपल्या तोंडातून ते व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हे नामस्मरण आपण ऐकायचं. किमान मोबाईलवर ऐकल्यामुळे आपल्या तोंडातून निघून ते आपोआप होतं. तर सगळ्यात अतिशय उत्तम अजून एक सेवा म्हणजे दर सोमवारी आपल्याला दर सोमवारी बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे. बेल वृक्षामध्ये त्रिदेवांचा वास असतो, ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतेंचा वास असतो. त्यामुळे बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे बेलाची सेवा. तर दिवा लावण्याचं अधिक महत्त्व आहे. दिवा लावल्यामुळे त्या दिवा सेवेमध्ये आणि पूजेमध्ये दिवा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे दिवा लावल्यानं खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न होण्यासाठी लक्ष्मी मातेच्या सेवा असतील त्या करायच्या आहेत. कुंचन सेवा असो, श्रीसूक्त असो, बाकीच्या मोठ्या कुंचन सेवा वगैरे आपल्याला दररोज करायला नाही चालत, परंतु दररोज संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याच्या वेळेला जर आपण माता लक्ष्मीच्या आवाहन केलं, तिच्यासाठी श्रीसूक्त आपल्या घरामध्ये लावलं तर ती प्रसन्न होते, आपल्यावर खुश राहते आणि आपल्या जीवनामध्ये अडथळे, पैशाची टंचाई या गोष्टी भासत नाहीत. त्यामुळे आपल्याला या साध्या गोष्टी दररोज करायच्या आहेत.
आता माता लक्ष्मीची सेवा करताना विशेषतः आपल्या घरी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तरी तुपाचा दिवा, छोटा का असते ना, थोडा वेळ का चालेना, परंतु तुपाचा दिवा आपल्या दारामध्ये तुळशीसमोर किंवा आपल्या देवघरात समोर कुठेतरी एका ठिकाणी आपण छोट्या छोट्या तुपाच्या फुलवाती करून ठेवल्या पाहिजेत आणि ते एका तरी ठिकाणी आपल्या घरी दिवा तुपाचा लावला पाहिजे. कारण तुपामुळे माता लक्ष्मी आपल्या घरीमध्ये आकर्षित होते आणि संध्याकाळच्या वेळेला लावल्यामुळे तिची विशेष कृपा आपल्यावर राहते. त्यामुळे तुपाचा दिवा विशेष करून आपल्या घरामध्ये तूप जाळायला अतिशय चांगलं असतं, त्यामुळे तुपाचा दिवा लावला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या घराच्या दारात तसेच तुळशीमध्ये किंवा देवालय जवळ असेल तर देवालयात आपण दिवा लावू शकतो. दिवा लावण्याला महत्त्व काय आहे तर अग्निप्रज्वलित करणं ही पूजेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि आपलं कुठल्याही देवाची कुठल्याही ठिकाणाची पूजा करायची असली तर विशेष महत्त्व असते अग्निप्रज्वलित करण्याला, म्हणून दिवा लावायचा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर आपण त्यांना या महिन्यामध्ये आवर्जून त्यांच्या बौद्धिक प्रगती होण्यासाठी, त्यांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी, त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी त्यांना स्तोत्र, छोटी छोटी शुभंकरोती, रामरक्षा असे स्तोत्र वाचायला सांगा, म्हणायला सांगा. मोबाईलमध्ये जर शिवालय असेल तर शिवालयात जाऊन आपण फक्त एक बेलाचं पान जरी शिवशंभूला अर्पण करून आलो, न पुष्प, बाकी आपल्याकडे काही नसेल, फक्त आपण बेलाचं पान अर्पण करू किंवा ते जरी नसेल तर आपण फक्त जाऊन त्यांच्या चरणी शिवस्तुती अर्पण करून आलो तरी देखील ते आपल्यावर प्रसन्न होतात. शिवस्तुती म्हणजे आपल्याला काही संपूर्ण शिवस्तुती वाचायची गरज नाही, फक्त शिवस्तुतीच्या सुरुवातीला जे कैलास राणा, शिवचंद्रमणी, फणेंद्र माता, मुकुटी झळाळी, कारणी सिंधू, बहुदुःख हारी, तुझे शंभू मचकोन तारी एवढं जरी म्हणून माता टिकून आलो तरी शिवशंभूची कृपा आपल्यावर अत्यंत शीघ्र व्हायला मदत होते. आपल्याला जास्त गोष्टी करायच्या अपेक्षित नाही. शिवपूजेमध्ये आपल्याला जास्त शिवपूजा करणं अपेक्षित नाही, परंतु फक्त ओम नमः शिवाय किंवा शिवस्तुतीचे 4 ओळी जरी सुरुवातीच्या म्हणल्या तरी शिवशंभू प्रसन्न होतात. तुझे विण शंभू मज कोण तारी म्हटलं की शिवशंभू आपल्यावर प्रसन्न होतात. कारण त्याला माहिती आपण हे निष्पाप बालक, आपल्याशिवाय याला कुणी नाही असं त्यांना जाणतो. आपला संपूर्ण भोळाभाव त्यांच्या चरणी अर्पण होतो. त्यामुळे आपण शिवालयात गेल्यानंतर एवढी शिवस्तुती म्हणणं अतिशय महत्त्वाचं असतं. बाकीच्या गोष्टी आपल्याकडून होत न होत, परंतु तेवढ्या गोष्टी झाल्या तरी ते आपल्यावर, परंतु नित्यनेम पाहिजे. आपण केल्या तर 12 वर्षाने एकदा, महिन्यातून एकदा हे नाही, आपल्याला दररोज, जरी मंदिरात नाही झालं तरी किमान घरी तर शिवपिंडी सगळ्यांकडे असते. त्या पिंडीवर आपल्याला 4 तांदूळ जरी आपण शिवमुठ म्हणून वाहिले आणि स्तुती ही बोलली तरीही तो 10 पटीनं आपल्या पदरामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य आणि आपल्या भक्तीचं फळ ते शिवशंभू कधीही ठेवत नाही, ते आपल्या पदरात टाकतात. त्यामुळे शिवशंभूची सेवा करण्याचे हे 4 महिने आहेत. विशेषतः श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये आणि सुरुवात आपल्याला आतापासूनच करायची आहे आणि शिवशंभूची सेवा करून आपल्या मनोकामना आपल्याला कधी पूर्ण होतील हे कळणार देखील नाही. तर अशा प्रकारच्या सेवा आहेत. तुम्ही या सेवा चातुर्मासाच्या सुरुवातीपासून करायला लागा. बघा तुमच्या जीवनामध्ये 4 महिन्यात किती फरक पडतो. ही काही अंधश्रद्धा नाही, परंतु आपण श्रद्धा ठेवून पाहायचं आणि आपल्या नेम चुकायचा नाही. आपल्या जर पूजेमध्ये नेम असेल तर तो लगेच देवाला अर्पण होतो. प्रकारची सेवा करा. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.